गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण अंतरंग परीक्षण या टॉपिकमधील शेवटचा जो मुद्दा राहिलेला आहे तो पाहणार आहोत. तो शेवटचा मुद्दा म्हणजे अंतरंग परीक्षणातील विविध अडचणी. तत्पूर्वी आपण ऑफलाईन पद्धतीने ज्यावेळेस पिरियड घेतले त्यावेळेस अंतरंग परीक्षणाचा अर्थ, अंतरंग परीक्षणाचे भाग आणि त्यामध्ये जे 2 भाग आहेत, वास्तववादी टीका आणि नकारात्मक टीका, हे पाहिलेले. तुम्हाला आठवत असेल की कागदपत्रांच्या परीक्षणाच्या ज्या 2 पद्धती आहेत त्यापैकी अंतरंग परीक्षणाच्या विषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. ओके, यामध्ये वास्तववादी टीका आणि नकारात्मक टीका ही जी पद्धत आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण बहिरंग परीक्षणाला महत्त्व असलं तरी त्यापेक्षा अंतरंग परीक्षणाला अधिक महत्त्व आहे. म्हणजेच कागदपत्रांचं आपण परीक्षण या पद्धतीने केल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की आपल्याला मिळालेला जो कागद आहे किंवा जी साधनं आहेत तर ती आपल्याला संशोधनासाठी महत्त्वाची आहे. यामध्ये आपण हेही बघितलेलं तुमच्या लक्षात येत असेल की वास्तववादी टीका हा अंतरंग परीक्षणाचा आत्मा आहे. तुम्हाला आठवत असेल, इथे लगेच लक्षात घ्या, MCQसाठी प्रश्न तयार होतो. अंतरंग परीक्षणाचा आत्मा कोणाला म्हटले जाते तर वास्तववादी टीकेला. ओके, त्यानंतर आपण बघितलेले अंतरंग परीक्षणातील प्रक्रिया किंवा त्याचे विविध टप्पे. आता इथे आपण ती पुनरावृत्ती टाळत आहोत, व्यवस्थित बघितलेलं आहे. फक्त कोणकोणते मुद्दे बघितलेले आहेत हे तुमच्या लक्षात येण्यासाठी परत इथे मी फक्त पॉईंट्स सांगते. त्यामध्ये या प्रक्रियेमध्ये पहिला जो टप्पा आहे विश्वासार्हता तपासणे. दुसरं लेखकाची वैचारिक भूमिका, म्हणजे तो एखाद्या विशिष्ट भूमिकेचाच नाही ना हे चेक केलं जातं. सकारात्मक परीक्षण, गर्भितार्थ शोधणे. आणि आता नकारात्मक परीक्षण हा अंतरंग परीक्षणाच्या प्रक्रियेचा जो एक महत्त्वाचा टप्पा आहे. मग नकारात्मक परीक्षणामध्ये आपण, तुम्हाला आठवत असेल, त्यामध्ये काही उपघटक बघितलेले होते. पात्रता कोणाची, की ज्यांनी ती कागदपत्र लिहिलेले त्याची पात्रता काय आहे. सत्यकथनाची पात्रता, म्हणजे सत्य सांगण्याची त्याची पात्रता आहे का, त्याची सत्य कथन करण्याची इच्छा आहे का, या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर निवेदनातील तंतोतंतपणा, लेखकाचा प्रामाणिकपणा आणि चुकांच्या कारणांचा शोध, इथपर्यंत आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. आता आज आपण अंतरंग परीक्षणातील ज्या विविध अडचणी आहेत या अडचणींविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता बघा, मुळात इतिहास संशोधन करताना मूळ कागदपत्र ही महत्त्वाची असतात आणि मिळालेली कागदपत्र, मिळालेली साधने ही विश्वासार्ह आहे का हे पाहण्यासाठी तर अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण या 2 पद्धतींचा आपण अवलंब करत असतो. आता या अडचणी बघत असताना पहिली आपण काय बघतोय की दडपण आणि दबाव. दडपण आणि दबाव कोणाला, तर ज्यांनी ही कागदपत्र लिहिलेली आहेत त्या कागदपत्राचा लेखक एखाद्या वेळी दरबारातील अधिकारी किंवा दरबारातील
लेखक असतो, इतिहासकार असतो. अर्थातच दरबारी इतिहासकार म्हटल्यानंतर त्याला काही घटना स्पष्टपणे कागदपत्रात नमूद करता येत नाहीत. का करता येत नाहीत? तर त्याचं ते पद जाऊ शकतं किंवा दरबारातील एखादा अधिकारी आहे आणि त्यानेच त्या विशिष्ट घटनेविषयी कागदपत्र तयार केलेले आहेत. पण काही गोष्टी त्याला माहिती की जर आपण त्या कागदपत्रात नमूद केला तर आपला राजा अथवा सम्राट आपल्याला आपल्या पदावरून काढून टाकेल आणि त्यामुळे त्याच्यावर हे दडपण असतं. म्हणजेच हा एक प्रकारचा दबाव असतो. काय की तो सत्य कथन करू शकत नाही. त्याला पुष्कळ माहिती की अरे घटना अशी घडली, हे सत्य आहे, पण केवळ दडपणामुळे किंवा आपलं पद जाईल या भीतीमुळे तो सत्य कथन करत नाही. म्हणजेच अंतरंग परीक्षणात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कोणकोणत्या आहेत हे आपण बघत असताना पहिला मुद्दा काय बघितला? दडपण आणि दबाव. कोणाला आहे हे दडपण आणि दबाव? जो कागदपत्र लिहितो तो. कारण तो कागदपत्र लिहिणारा दरबारातील अधिकारी किंवा एखादा दरबारातील इतिहासकार किंवा लेखक असतो आणि आपलं पद जाऊ नये या भीतीपोटी तो सत्य कथन करण्याचं टाळत असतो. ओके, आता आपण बघणार आहोत दुसरा मुद्दा, अवास्तव माहिती. आता या अवास्तव माहितीमध्ये आपण बघत असताना की सरकारी अधिकाऱ्यांना जेव्हा काही धोरणात्मक बाबी लिहायच्या असतात किंवा राजाने तसा आदेश दिलेला असतो त्यावेळेस तो जाणून बुजून अवास्तव माहिती देत असतो किंवा राजाला खुश करण्याच्या निमित्ताने अधिकाधिक ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. याचं जर आपण उत्तम उदाहरण बघितलं तर कैफियतींमध्ये अवास्तव माहिती असते. बखरींमध्ये देखील अतिशय वर्णन केलेलं असतं, अवास्तव माहिती दिलेली असते की जसं शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर बखरकरांनी म्हणजे अगदी परमेश्वरापर्यंत त्यांना नेऊन ठेवलं. देवत्व हे जे पद दिलेलं आहे अर्थातच ते अवास्तव अशा प्रकारचं असलेलं आपल्याला सहजपणे लक्षात येतं. याचा अर्थ शिवाजी महाराजांचं कार्य मुळीच कमी होत नाही, ते महत्त्वपूर्ण आहेच आणि ते महत्त्वपूर्ण असल्यामुळेच खरं तर त्यांचा अभ्यास भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर केला जातो. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट म्हणजे त्यांच्या मॅनेजमेंटचा अभ्यास आपल्याला बोस्टनसारख्या विद्यापीठामध्ये आत्ताच म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर तो अभ्यास करताना आपल्याला दिसतो आहे. पण तरीही आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे कधीकधी काय केलं जातं की सरकारी अधिकारी एखादं अतिशय रंगवून माहिती देत असतो तर ते आपल्याला संशोधन करताना लक्षात आलं पाहिजे. यासाठी कैफियतीचं उदाहरण पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. महाराजांचं सांगितलेलं उदाहरण लक्षात ठेवायचं आहे. दुसरी उदाहरणं तुम्ही पण देऊ शकतात. आता आपण तिसरा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे एकांगीपणा व पक्षपातीपणा. आता बघा की हा अंतरंग परीक्षणातील ज्या अडचणी येतात परीक्षण करताना त्यामधली ही एक महत्त्वाची अडचण आहे. एखाद्या वेळी पत्रलेखक एखादा राजकीय पक्षाचा असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा तो त्याचं जे लिखाण करतो ते पक्षपाती असू शकतं, ते लिखाण एकांगी असू शकतं. विशेष म्हणजे राजकीय पक्षाचा तो पत्रलेखक असल्यामुळे विशिष्ट अशा त्या राजकीय पक्षाच्या तत्त्वज्ञानाचा त्याच्यावर प्रभाव असतो, राईट. आणि त्यामुळे एखाद्या वेळी पत्रलेखक समाजातील विशिष्ट हक्क असणाऱ्या
गटांचाही असतो, करेक्ट. आणि मग विरोधकांविषयी तो आकसाने विरोध होण्याची म्हणजे विरोध करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थातच म्हणजेच तो आपल्या गटातील, आपल्या राजकीय पक्षातील किंवा आपल्या राजकीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव कशा प्रकारे पडेल याचा प्रयत्न करत असतो. आणि अर्थातच अंतरंग परीक्षण करताना ही एक महत्त्वाची अडचण असते. जर लेखक पक्षपाती असेल तर तो कागदपत्र कितीही अस्सल असला तरी संशोधन करताना त्याचा जपूनच वापर करावा लागतो. म्हणजेच त्यातील ज्या काही घटना सांगितलेल्या आहेत, इतरही कागदपत्रात त्याचा उल्लेख आहे का हे तपासले जाते आणि मगच त्याचा उपयोग केला जातो. आता पुढचा जो मुद्दा आहे पूर्वग्रह. आता पूर्वग्रह म्हणजे काय की ज्याने कागदपत्र लिहिलेले आहे तो पत्रलेखक विशिष्ट धर्माचा समजा अनुयायी असला तर इतर धर्माविषयी त्याने जर लिखाण केले तर अर्थातच ते लिखाण पूर्वग्रह दूषित होऊ शकते. म्हणजेच काय की बघा, एखाद्या हिंदू धर्माचा अनुयायी असलेली व्यक्ती आहे आणि तो मुस्लिम धर्माविषयी लिहित असेल तर अर्थातच मुस्लिम धर्मातील चांगल्या बाजू सोडून त्यांची जी आक्रमक वृत्ती आहे किंवा त्यांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये जो हिंदूंवर अन्याय केला आहे त्यावरच अधिकाधिक भर देण्याची शक्यता असते. म्हणजेच लेखक कोणत्या धर्माचा आहे आणि कोणत्या धर्माविषयी तो लिहितो आहे किंवा 1857च्या उठावाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हणजे कॅम्पवेलसारख्या अधिकाऱ्याने तर कामगारांचा संप, नरफाटकांनी शिपाई गर्दी असं म्हटलेलं आहे. पण सावरकरांनी मात्र 1857च्या पहिलं समर असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे खरं तर 1857च्या बाबतीत ते पहिलं स्वातंत्र्ययुद्ध पण म्हणणं कितपत योग्य आहे आणि ते एक शिपाई गर्दी किंवा कामगारांचा संप म्हणणं पण किती चुकीचं आहे हे लक्षात येतं. का त्यांच्या कागदपत्रात तर तसाच उल्लेख केलेला आहे पण तो पूर्वग्रह दूषित या पद्धतीने ते वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थातच अंतरंग परीक्षणातील ही एक महत्त्वाची अडचण आहे. कागदपत्र लिहिणारी व्यक्ती अतिशय निर्लेप वृत्तीची पाहिजे असते. कुठल्याही राजकीय तत्त्वज्ञानाचा, कुठल्याही विचाराचा किंवा कोणताही त्याच्यावर पूर्वग्रह असता कामा नये किंवा त्याच्यावर कोणाचंही दडपण असता कामा नये. आणि मग अशा पद्धतीने लिहिलेलं कागदपत्रच आपल्या संशोधनासाठी उपयुक्त असतं. पण मग आता अशी कागदपत्रं मिळालेली नाहीत पण दरबारातील अधिकाऱ्यांनी लिहिलेली ती अस्सल कागदपत्र आहे किंवा अशी कागदपत्रं मग मिळाल्यानंतर ती तपासून घ्यावी लागतात आणि त्यातली महत्त्वाची जी आपल्याला इतरही कागदपत्रांमध्ये उल्लेख मिळतो अशी महत्त्वाची माहिती फक्त आपण संशोधनासाठी घ्यायची असते. बाकी ॲज इट इज त्या कागदपत्रातील माहिती घ्यायलाच पाहिजे असं अजिबात संशोधकावर बंधन नसतं. इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की अंतरंग परीक्षण करताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणी कोणकोणत्या असतात त्याचा आपण फक्त इथे विचार करत आहोत. शेवटची अडचण म्हणजे स्वहिताची जपवणूक. आता बघा की काही वेळेस राजदरबारी असणारे लोक लिखाण करतात आणि मग राजाचा रोष ओढून घेतला जाणार नाही अशाच प्रकारचं ते लिखाण करतात. म्हणजे स्वतःच्या हिताचाच ते विचार करतात आणि त्याचा परिणाम काय होतो की मग सत्य उजेडातच येत नाही. बरोबर आहे. म्हणजे
जसं मी हा मुद्दा स्वहिताची जपवणूक पहिल्या मुद्द्याशी बराचसा जवळचा आहे. दडपण आणि दबाव. कोणाला दडपण दबाव येतो की दरबारातील एखादा लेखक किंवा अधिकारी तो कागदपत्र तयार करतोय, त्याला पण काय भीती असते की अरे राजाचा रोष आपल्यावर नको. आणि इथे आपण काय म्हणतो, स्वहिताची जपवणूक. लिखाण करणारे दरबारातील इतिहासकार किंवा अधिकारी असतील तर ते पण स्वतःचा विचार करतात. आता राजदरबार ही मध्ययुगीन कन्सेप्ट जरी असली तरी आज स्वहिताची जपवणूक म्हणजे काय की एखादं लिखाण करतायत आणि त्याविषयी माहिती देत आहेत. समजा नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत, त्यांच्या विविध धोरणाविषयी जर एखाद्याने लिहायला घेतलं किंवा त्यांच्या परराष्ट्र दौऱ्याविषयी, त्यांच्या नेतृत्वाविषयी, अर्थातच त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी समजा हे लिखाण करायला सुरुवात केली तर ते अर्थातच माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने लिहिणारच लिखाण करतील. त्यातील काही दोष असतील ते दाखवले जाणार नाहीत. मग कोणते दोष आहेत जे इतरांनी ते नमूद केलेले आहेत, मग ते आपल्याला बघावे लागतात. अर्थात माननीय नरेंद्र मोदी यांचं मी जे उदाहरण देते त्यांचं नेतृत्व अर्थातच सर्वमान्य आहे असं म्हणायला हरकतच नाही. आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वाची झलक, त्याचा अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे. ओके, आता आपण इथे एवढंच लक्षात घ्यायचं आहे की अंतरंग परीक्षणामध्ये ज्या विविध अडचणी आहेत, कोणत्या अडचणी आहेत, नाही तर कागदपत्र मिळालं आहे, बहिरंग परीक्षण झालं आहे, संशोधनासाठी तो उपयुक्त आहे, किंवा मग अंतरंग परीक्षणासाठी आता आपण ती साधने किंवा कागदपत्र घेतली आहेत. मग अंतरंग परीक्षणामध्ये आपण वास्तववादी टीका किंवा नकारात्मक टीका यानुसार तो कागद आपल्या उपयोगाचा आहे आणि म्हणून आता त्या कागदपत्रातील माहिती आपण संशोधनासाठी घेत आहोत. या पद्धतीने आपण प्रयत्न करत असतो. आणि मग ही अंतरंग परीक्षणाची प्रक्रिया कशा पद्धतीने आहे हे सगळं आपण बघितल्यानंतर, म्हणजेच त्याची विश्वासार्हता तपासणे, लेखकाची वैचारिक भूमिका, सकारात्मक परीक्षण, गर्भितार्थ शोधणे आणि त्यानंतर आपण नकारात्मक परीक्षणमध्ये पात्रता, सत्यकथनाची पात्रता, सत्य सांगण्याची इच्छा, हे सगळं बघितल्यानंतर आपण लगेचच कुठे जातो, म्हणजे आणखी पण काही मुद्दे आहेत की चुकांच्या कारणांचा शोध, लेखकांचा प्रामाणिकपणा, निवेदनातील तंतोतंतपणा. या सगळ्या स्टेप झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट जाणवते की हे परीक्षण करताना वेगवेगळ्या अडचणी येतात. म्हणजेच अंतरंग परीक्षण करताना वेगवेगळ्या अडचणी येतात. मग त्या अडचणी कोणकोणत्या आहेत त्याविषयी आपण बघितलेलं आहे जस्ट आत्ताच. दडपण आणि दबाव, अवास्तव माहिती, एकांगीपणा, पक्षपातीपणा किंवा पूर्वग्रह आणि स्वहिताची जपवणूक. आता इथे आपला अंतरंग परीक्षण हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. थांबूयात.